नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर हे पहा मित्र, आता आपण चाललेलो आहे शेळ्यांच्या पिल्ल्यांचा चारा आणण्यासाठी. तर आता चला, जाता जाता तुम्हाला आपली डाळिंबाची बाग दाखवत आहे. पहा, ही आपली डाळिंबाची बाग आहे बरं का. हा सर्व प्लॉट आहे डाळिंबाचा. पहा तिकडं, आणि त्या ऊसाच्या पलीकडून पार वरती आहे बरं का. वरती लांब पण प्लॉट आहे आपला डाळिंबाचा. पहा तिकडे ते झाडे दिसतात, ते तिकडे झाडे दिसतात. पहा, तिथपर्यंत प्लॉट आहे आपला. आणि आता याच्यात पण डाळिंब लावायचे बरं का. आपल्याला वावर नांगरून टाकलेलं आहे, घासाचं रान होतं. तर याच्यात पण आपण डाळिंबाचे झाडे लावणार आहे. याच्यावरती बारक्या रानात पण लावलेले आहेत. आणि हे पहा, रात्री खूप पाऊस झालेला आहे, किती पाणी साचलं आहे पहा. तर तुमच्याकडं पाऊस वगैरे आहे का, नक्की कमेंट करून सांगा. खूप खूप धन्यवाद. आता आपण चाललो आहे शेळ्यांच्या पिल्ल्यांचा चारा काढण्यासाठी शेतामध्ये. तर तुम्हाला आता मी निसर्ग वातावरण दाखवणार आहे आमच्या इकडचं. हे पहा, निसर्ग वातावरण कसं आहे. तर आता आपल्याला इकडं जायचं आहे बरं का, पुढं पाला काढण्यासाठी शेळ्यांचा. आणि रात्री खूप पाऊस झाला आहे. तुमच्याकडे झाला आहे का पाऊस? आमच्याकडे भरपूर पाऊस झाला आहे बरं का. तर पहा, निसर्ग वातावरण. इथं पहा, काँग्रेस होता, ह्याच्यामध्ये वाळून गेलेलं आहे. कसं दिसतंय रान. मग खूप गवत झालं त्याच्यामध्ये. तर या बाजूला आपली डाळिंबाची बाग बरं का. आणि आपण चाललो आहे आता, हे दुसऱ्याचं शेत आहे. दुसऱ्याच्या शेतामधून आपण पाला काढण्यासाठी चाललेलं आहे शेळ्यांच्या पिल्ल्यांना. आपला शेळीपालनाचा व्यवसाय आहे. सुरुवातीला आपण फक्त 10 शेळ्यांपासून सुरुवात केली होती. आज आपल्या 10 शेळ्यांच्या नंतर मग मला तो शेळ्यांचा व्यवसाय खूप आवडला. मग मी ठरवलं याच्यामध्ये वाढ करायची. मग मी त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. मग नंतर वाढ कशी करायची, तर मग कोणता मेल वापरायचा, कोणत्या मेलचा कसा रिझल्ट येईल, कसं थोडी माहिती मिळवली. आणि मग मी सुरुवातीला शिरोई जातीचा मेल निवडला. आणि शिरोई जातीच्या मेलपासून आपण क्रॉसिंगला सुरुवात केली बरं का. तर शिरोई जातीच्या मेलचा आपल्याला खूप छान मस्त रिझल्ट आला. मग आपण त्याच्यामध्ये परत मग बिट्टल निवडला आपण. बिट्टलचा पण खूप छान रिझल्ट आला आपल्याला. आणि मग असंच आपण बिट्टल, काठेवाडी असे आपण मेल क्रॉस केले बरं का. आणि खूप चांगला रिझल्ट आल्यामुळं आपण शेळीपालन आहे ना, 10 पासून आता 30-35च्या अंतरावरती नेलेलं आहे. 30-35 शेळ्या केलेल्या आहेत आपण. तर चला आता हे पहा, इथं असा चारा आहे बरं का. हा टाकळीचा पाला आहे. याला आमच्याकडे टाकळाचा पाला म्हणतात. आणि हा टाकळाचा पाला काही काढायचा आहे. सुबागळीचा पण पाला काढायचा आहे. आणि हे पहा, इथं खूप वेलाचं गवत आहे. तर हे वेलसुद्धा आपण थोडं घेणार आहे. वेलाचं गवत पण पिल्ले खूप खातात, त्याच्यामुळे वेलसुद्धा थोडं घेणार आहे. आणि इथं पहा, वर दिसतात इकडं सुबाबळीचा पाला आहे. तर तो सुबाबळीचा पालासुद्धा आपण काढणार आहे. आणि हे पहा, वेलाचं गवत कसं मस्त फुलं आलेले आहेत त्याला. किती छान फुले आले. याला शेळ्या आहे ना खूप आवडीनं खातात बरं का. पण इथं शेळ्या चारायला आणायला आहे ना, दोही बाजूनी ऊस आहे, खूप अडचण आहे. आणि नेमका तो ऊसामध्ये आमचा वाघोबा असतो आणि तो शेळ्यांना पकडतो. त्याच्यामुळं मी शेळ्या ऊसाच्या कडेला आणत नाही. तर खूप चारा आहे पहा. खूप मस्त फुलावरचं गवत आलेलं आहे. ते वेलाचं गवत आतमध्ये जायलाच चान्स नाही आहे पहा. तर खूप अवघड परिस्थिती आहे. आता इकडं जर आतमध्ये जायचं म्हटलं पाला काढायला तर खूप अवघड परिस्थिती आहे. तर या अशा अवघड परिस्थितीमध्ये आपण जाऊन पाला काढणार आहे. तर पहा, वेलाचं गवत कसं आहे. आणि ही वेलाचं गवत पिल्ले शेळ्या खूप आवडीनं खातात, म्हणून मी आज पिल्ल्यांसाठी इथं गवत काढणार आहे थोडं. आणि लिंबाचा पाला पण काढणार आहे. दर दिवसच्या खाण्यामध्ये आपण लिंबाचा पाला देत आहे बरं का पिल्लांना. तर चला, आता माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
शेळीपालन कसं असावं, त्यांचं चाऱ्याचं नियोजन कसं असावं याबद्दल मी थोडी माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. तर चला बाय सर्वांना. आता गवत काढायचं आहे, पाला काढायचा आहे, त्याच्यामुळं बाय.